नमस्कार. आज आपण 5व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 5. यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यै च योगै च यः पश्यति स पश्यति. श्लोकाचा अर्थ: ज्ञानयोग्यांना जे परमधाम प्राप्त होते तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत असे पाहतो तोच खऱ्या अर्थाने पाहतो. पूर्वश्लोकाच्या उत्तरार्धात भगवंतांनी म्हटले होते की एका साधनेतेही चांगल्या प्रकारे स्थित होऊन मनुष्य दोन्ही साधनांच्या फलरूपी परमात्मतत्वाला प्राप्त करून घेतो. त्याच गोष्टीचे समर्थन भगवान उपर्युक्त पदातून वेगळ्या अर्थाने करीत आहेत की जे तत्व सांख्ययोगी प्राप्त करतो तेच तत्व कर्मयोगीही प्राप्त करतो. उदाहरणार्थ, एखाद्या मनुष्याला भारतातून अमेरिकेला जायचे आहे. तो जर योग्य रस्त्याने येथून पूर्व दिशेने जात राहिला तरी सुद्धा अमेरिकेला पोहोचेल आणि पश्चिमेच्या दिशेने चालत राहिला तरीही अमेरिकेला पोहोचेल. त्याचप्रमाणे सांख्ययोग आणि कर्मयोग यांच्या साधन प्रणालीमध्ये परस्पर भेद असला तरी जो मनुष्य एखादे साधन दृढतेने करीत राहील तो दोन्ही योगांचे जे एकमात्र परमलक्ष्य असा परमात्मा आहे त्याच्यापर्यंत पोहोचतोच. संसारामध्ये अशी एक समजूत झाली आहे की कल्याण तर ज्ञानयोगानेच होते, कर्मयोगाने कल्याण होत नाही. ही समजूत नाहीशी करण्यासाठी येथे अपि या अव्ययाचा प्रयोग केला गेला आहे. सांख्ययोगी आणि कर्मयोगी या दोघांचाही शेवटच्या क्षणी कर्माशी अर्थात क्रियाशील प्रकृतीशी संबंध विच्छेद होतो. प्रकृतीशी संबंध विच्छेद झाल्यावर दोन्हीही योग एक होतात. साधन कालातही सांख्ययोगाचा विवेक कर्मयोगाला स्वीकारावा लागतो आणि कर्मयोगाची प्रणाली सांख्ययोगाला स्वीकारावी लागते. सांख्ययोगाचा विवेक प्रकृती पुरुषाचा संबंध विच्छेद करण्यासाठी असतो आणि कर्मयोगाचे कर्म संसाराच्या सेवेसाठी असते. सिद्ध झाल्यावर सांख्ययोगी आणि कर्मयोगी दोन्हीची एक स्थिती होत असते कारण दोन्हीही साधकांच्या आपापल्या निष्ठा असतात. संसार विषम आहे. अत्यंत घनिष्ठ सांसारिक संबंधांमध्येही विषमता राहत असते. परंतु परमात्मा सम आहेत. म्हणून समरूपी परमात्म्याची प्राप्ती संसाराशी संपूर्णपणे संबंध विच्छेद झाल्यावरच होत असते. संसाराशी संबंध विच्छेद करण्यासाठी दोन योग मार्ग आहेत, कर्मयोग आणि ज्ञानयोग. माझ्या सतस्वरूपाचा कधीही अभाव होत नाही, परंतु कामना आसक्ती अभावातच उत्पन्न होत असते असे समजून असंग होणे हाच ज्ञानयोग आहे. ज्या वस्तूमध्ये साधकाची आसक्ती आहे त्या वस्तूंना दुसऱ्याच्या सेवेतच उपयोगात आणणे आणि ज्या व्यक्तीमध्ये आसक्ती आहे त्यांची निस्वार्थ भावनेने सेवा करणे हाच कर्मयोग आहे. अशा प्रकारे ज्ञानयोगात विवेक विचाराद्वारा आणि कर्मयोगात सेवाद्वारा संसाराशी संबंध विच्छेद होतो. पूर्वश्लोकाच्या पूर्वार्धात भगवंतांनी व्यतिरेक पद्धतीने म्हटले होते की सांख्ययोग आणि कर्मयोग यांना अज्ञानी लोकच वेगवेगळे फल देणारे म्हणतात. त्याच विषयाला आता अन्वय पद्धतीने म्हणत आहेत की जो मनुष्य या दोन्ही साधनांना फलदृष्टीने एक पाहतो त्याची दृष्टी यथार्थ आहे. अशा प्रकारे 4थ्या आणि 5व्या श्लोकाचा सार असा आहे की
भगवान सांख्ययोग आणि कर्मयोग दोन्हींना स्वतंत्र साधने मानतात आणि दोन्हींचे फल एकच, परमात्म तत्वाची प्राप्ती मानतात. या वास्तविकतेला न जाणणाऱ्या मनुष्यांना भगवान अज्ञानी म्हणत आहेत आणि जाणणाऱ्यांना यथार्थ जाणणारे म्हणत आहेत. अशा प्रकारे आज आपण 5व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 6व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.